बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अंकुश काकडेंनी आक्षेप नोंदवलाय। 3 मतदान केल्यानंतर चौथं मतदान झालं तेव्हा लाईट लागला नाही असं अंकुश काकडे म्हणतायत। ईव्हीएम मध्ये 7:44 म्हणजे 14 मिनिटं जास्त दाखवत असल्याचाही त्यांनी आरोप केलाय। अंकुश काकडे हे मतदान केंद्रामध्ये पोहोचले होते मतदान करण्याकरता आणि त्यांनी काही आक्षेप नोंदवलेले आहेत। राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी हे आक्षेप नोंदवलेत। 14 मिनिटं जास्त होत आहेत असं ते म्हणतायत आणि चौथ्या 4 आपल्याला मतदानाचा आज मतदान 4 वेळा करण्याचा अधिकार आहे। चौथ्या वेळेला त्या मतदान ईव्हीएम मशीनचा लाईट लागला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ईव्हीएम मध्ये 7:44 दाखवत आहेत, 14 मिनिटं लेट जास्त दाखवत असल्याचं देखील त्यांनी आरोप केलेला आहे। पण दाबल्यानंतर लाईट लागला पाहिजे ना। तुम्ही किती बसलेला आहे? तुम्ही किती बसलेला आहात? मी इथे आहे। मी अंकुश काकडेंनी वेगवेगळे आरोप केलेले होते। आपण बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून। आपण आता आमचे प्रतिनिधी पुण्याचे रोहन कदम आता माझ्यासोबत आहेत। रोहन, अंकुश काकडेंचं नक्की म्हणणं काय, कारण ते थेट मतदान केंद्रातून बोलताना आपल्याला दिसत आहेत? अगदी बरोबर आहे। साधारणतः 7:30 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीचे पुण्यातील ज्येष्ठ नेते अंकुश काकडे जे ते मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी गेलेले होते। न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी त्यांचं मतदान केंद्र होतं। त्या ठिकाणी गेल्यानंतर पुण्यामध्ये 4 प्रभागाची रचना आहे। 4 उमेदवारांना मतदान जे ते मतदाराला करायचंय, त्यामुळे मतदार म्हणून आतमध्ये गेल्यानंतर 4 बटणे दाबावी लागतात। ज्यावेळेस अंकुश काकडेने 3 बटणं दाबली त्यावेळेस तिन्ही बटनांसमोर लाईट जी आहे ती लागलेली होती, परंतु जे 4थं बटन दाबणार होतं आणि त्यानंतर फायनल वोटिंग जे आहे ते बूथ मध्ये क्लिक होणार होतं, तर त्यावेळेस 4थं बटन दाबताना लाईट जी आहे ती लागली नसल्याचा आरोप जो आहे तो अंकुश काकडेंनी केलेला आहे आणि त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं होतं। त्याचबरोबर बरोबर 7:30 अंकुश काकडे मशीनच्या समोर उभे राहिले होते आणि त्यावेळेस मशीनमध्ये जो टाइम दाखवला जातो तर तो 7:44 असं दाखवत होता। त्यामुळे 14 मिनिटं हे आधीच का चालू आहे अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं, कारण का त्याच्यावरती वेळ देखील व्यवस्थित दाखवणं गरजेचं आहे। 14 मिनिटं ते मशीन पुढे होतं, त्यावर देखील आक्षेप जो आहे तो अंकुश काकडेंनी नोंदवलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या त्यांच्या आक्षेपांवरती काय निवडणूक आयोग त्यांना उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं आहे। त्या ठिकाणचे मतदान जे अधिकारी आहेत उपस्थित ते या संदर्भात काही बोलतायत का, आणि अंकुश काकडेंची आता जे मतदान त्यांनी केलेलं आहे ते ग्राह्य होणार आहे का नाही होणार आहे? निश्चितचपणाने अंकुश काकडेंचं मतदान हे ग्राह्य धरलं जाणार आहे, कारण का अंकुश काकडेंनी 3 बटन दाबल्यानंतर जी लाईट जी आहे ती ब्लिंक झालेली होती। त्यांचा आक्षेप हा होता की 4थं बटन दाबल्यानंतर लाईट लागलेली नाही होती, त्यामुळे त्यांनी हा संपूर्ण आक्षेप जो आहे तो घेतलेला होता। मतदान यंत्रावरती त्यांचं मतदान जे आहे ते नोंदवलं गेलेलं आहे, ते ग्राह्य धरलं जाणार आहे। परंतु अंकुश काकडेंच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींवर आता तिथले आरोप असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील त्यांच्याकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।